छगन भुजबल ने प्रेस कॉन्फ्रेंस में बजट, जीडीपी, पालक मंत्री और बीजेपी से जुड़े मुद्दों पर अपनी राय रखी। उन्होंने कहा कि बजट किसान, कर्मचारी और गरीबों के कल्याण के लिए होना चाहिए और आर्थिक विषमता बढ़ रही है। आता अपेक्षा काय असणार? सर्वसाधारणपणे जे आहे शेतकरी आहे, कर्मचारी आहे, गरीब आहे, त्यांच्या कल्याणाचं हे बजेट असलं पाहिजे। कारण असं सारखं ते टीका जे होते, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब अधिक गरीब होत आहेत, तर ते थांबण्याची प्रक्रिया जी आता काही सुरू करण्यात आलेली आहे त्याला वेग देण्याची आवश्यकता आहे। भाजपबरोबर जाण्याचा संकेत काय देतो? भाजपबरोबर मुळात आहोतच आम्ही मंत्रिमंडळामध्ये काय, आणि मग त्याच्यावर जी भाजपवर होणारी टीका आहे त्या टीकेला आम्ही उत्तर देतो। फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जात आहेत का? आम्हाला असं वाटतं की आमचं काम ते करत आहेत काय। महात्मा फुल्यांची, सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा मंत्रालयात लावणं, भिडेवाड्याचा प्रश्न सोडून भिडेवाड्याची शाळा जी आहे, सावित्रीबाई फुल्यांचं जे स्मारक उभं करायचं काम सुरू झालेलं आहे, फुलेवाड्याचा विस्तार करण्याचं काम सुरू झालं आहे, अरणचं सुद्धा काम सुरू झालं आहे, नायगावला सुद्धा जे आहे तिथे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे जन्मगाव तिथले सुद्धा जे आहेत कामाला सुरुवात होते आहे। आणि ओबीसीच्या संरक्षणासाठी ते आमच्याबरोबर जे आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत। आता जर हे असे असेल तर आम्हाला काय, आमचे गोर गरीब आदिवासी असतील, भटक्या मुक्त असतील, दलित आदिवासी या लोकांचा जो कल्याण करेल त्यांच्याबरोबर राहण्यात काही आम्हाला वावगं वाटत नाही।